Hello everyone, students. Today we are going to study types of sentences part 2. Students, in our last video, types of sentences part 1, we have already studied what is sentence and types of sentences according to the meaning of sentence. In this video, we are going to learn types of sentences according to the structure of sentences. Students, let's revise. What is sentence? We are going to learn one of the basic topic of English grammar, types of sentences. The sentence. Students, when we speak or write, we use words. We generally use these words in groups. Students, जेव्हा आपण बोलतो, लिहितो, आपण शब्दांचा वापर करतो आणि हे शब्द आपण ग्रुपमध्ये वापरत असतो. म्हणजेच पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला आपण सेंटेन्स म्हणत असतो, वाक्य म्हणतो. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेन्स इज कॉल्ड अ सेंटेन्स. म्हणजेच पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला आपण सेंटेन्स असे म्हणतो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्यांचा आपण अभ्यास करूया. ही लव्स हिज पॅरेंट्स. What are you doing here? Bring that book to me. How clever he is. According to the meaning of sentence, there are 4 types of sentences. म्हणजेच वाक्याचा अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. Statements means assertive sentences. Questions means interrogative sentences. Commands means imperative sentences. Exclamations means exclamatory sentences. Students, according to the structure of sentence, there are 3 types of sentences. Means, according to the construction of the sentence, there are 3 types of sentences. Simple sentence, compound sentence, and third one is complex sentence. Students, वाक्यांची रचना लक्षात घेऊन वाक्यांचे 3 प्रकार पडतात. सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य म्हणजे साधे वाक्य. दुसरे कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य आणि तिसरे कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. स्टुडंट्स, वाक्याच्या अर्थावरून वाक्यांचे 4 प्रकार पडतात हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत आणि वाक्य रचनेवरून वाक्यांचे 3 प्रकार पडतात हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर वाक्यांच्या रचनेवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. Students, before learning simple, compound and complex sentence, we must know subject and predicate. What is subject and what is predicate? So, let's study subject and predicate. Students, वाक्याच्या रचनेवरून पडणारे 3 प्रकार अभ्यासण्याआधी आपल्याला वाक्याचे भाग म्हणजेच सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणे आवश्यक आहे. प्रत्येक वाक्याचे 2 भाग असतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. द पार्ट विच नेम्स द पर्सन्स ऑर थिंग्स वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ज्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत त्या वाक्याच्या भागाला सब्जेक्ट म्हणजे उद्देश असे म्हटले जाते. द पार्ट्स विच टेल समथिंग अबाउट द सब्जेक्ट इज कॉल्ड प्रेडिकेट ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा जो भाग आपल्याला सब्जेक्ट विषयी जास्त माहिती देतो त्याला प्रेडिकेट असे म्हटले जाते. लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. माय ब्रदर प्लेड हॉकी yesterday. My brother played hockey yesterday. These students work very hard. The school bell is ringing. Students, यामध्ये my brother, these students, the school bell हे शब्द सब्जेक्ट म्हणून वापरलेले आहेत तर उर्वरित वाक्य हे प्रेडिकेट म्हणून वापरलेले आहेत. वाक्यांचा अभ्यास केला असता आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स युजली कम्स फर्स्ट अँड देन कम्स प्रेडिकेट. सब्जेक्ट हा भाग वाक्यात प्रथम येतो आणि त्यानंतर प्रेडिकेट हा भाग येतो. इन ईच सेंटेन्स वी मस्ट हॅव अ सब्जेक्ट टू स्पीक अबाउट अँड वी मस्ट से समथिंग अबाउट द सब्जेक्ट. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट म्हणजे ज्याच्याविषयी बोलायचे आहे तो असणे आवश्यक आहे. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे दोघंही असणे आवश्यक आहे. बट इन इम्परेटिव्ह सेंटेन्स द सब्जेक्ट इज लेफ्ट आउट. आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट हा गाळलेला असतो. फॉर एक्झाम्पल, सिट डाऊन. सेकंड, open the door.
या वाक्यांमध्ये सब्जेक्ट अध्यारूत आहे, अदृश्य आहे. बऱ्याच वेळेस हा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, क्रिया करणारा तू असा असतो. यू सिट डाऊन, यू ओपन द डोअर या अर्थी ही वाक्य वापरलेली असतात. स्टुडंट्स, likewise subject and predicate, we must know what are clauses before learning simple, compound and complex sentence. So let's study clauses. Students, subject and predicate प्रमाणेच वाक्यांचे हे प्रकार अभ्यासण्याआधी आपल्याला क्लॉज म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे. क्लॉज म्हणजेच उपवाक्य. A clause is a group of words which forms part of a sentence and contains a subject and a predicate. Clause म्हणजेच उपवाक्य, जो शब्दसमूह एका वाक्याचा भाग असतो आणि ज्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजेच कर्ता, क्रिया करणारा आणि क्रियापद असतात. अशा शब्दसमूहाला क्लॉज असे म्हणतात. There are two types of clauses. One, main clause. 2, subordinate clause. Clauses दोन प्रकारचे असतात. एक, मुख्य उपवाक्य. 2, गौण उपवाक्य. Let's see main clause. Examples. Pradeep writes a letter and Sheetal reads a story. Students, if we study this sentence to know that here are two sentences within one sentence, and these two sentences, Pradeep writes a letter. Second, Sheetal reads a story. These two sentences joined with and, this conjunction. In first sentence, Pradeep writes a letter. Pradeep is the subject and writes a letter is the predicate of the sentence. In second sentence, Sheetal reads a story. Sheetal is a subject and reads a story is a predicate of the sentence. Students, या वाक्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येते की वाक्याचे दोन भाग आहेत. एकाच वाक्यात दोन वाक्य आहेत. प्रदीप राइट्स अ लेटर अँड शीतल रीड्स अ स्टोरी. आणि दोघही वाक्यांमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत. पहिल्या वाक्यात प्रदीप हा सब्जेक्ट आहे, राइट्स अ लेटर हा प्रेडिकेट आहे. दुसऱ्या वाक्यात शीत हे सब्जेक्ट आहे, रीड्स अ स्टोरी हा प्रेडिकेट आहे. एकाच वाक्यात जर अनेक वाक्य असतील तर त्या प्रत्येक वाक्याला क्लॉज असे म्हणतात. वर उदाहरण म्हणून घेतलेल्या वाक्यातील दोघही वाक्यांमधून पूर्ण अर्थबोध होतो. दोघही वाक्य अँड ह्या कंजंक्शनने जोडलेले आहेत. दोघही पूर्ण अर्थबोध होतो म्हणून ती दोघही क्लॉजेस स्वतंत्र आहेत, म्हणून त्यांना मेन क्लॉज असे म्हणतात. म्हणजे या वाक्यात दोन मेन क्लॉजेस आहेत. प्रदीप राइट्स अ लेटर अँड शीतल रीड्स अ स्टोरी. आणि हे दोघही मेन क्लॉज अँड ह्या कंजंक्शनने जोडलेले. सबऑर्डिनेट क्लॉज. व्हेन नो वन वॉज लुकिंग, राजू क्रेप्ट अंडर द टेबल. स्टुडंट्स, या वाक्यामध्ये देखील दोन वाक्य आहेत. व्हेन नो वन वॉज लुकिंग, राजू क्रेप्ट अंडर द टेबल. अंडर द टेबल. Both the sentences have subject and predicate, but the first clause, when no one was looking, cannot convey the complete meaning. For conveying complete meaning, it depends on the next clause. That is, Raju crept under the table. This clause conveys the complete meaning, but first clause do not convey the complete meaning. So the first clause is subordinate clause, and the second clause is main clause. Students, when no one was looking, Raju crept under the table. या वाक्यामध्ये देखील दोन वाक्य आहेत, दोन क्लॉजेस आहेत. When no one was looking and Raju crept under the table. परंतु पहिल्या क्लॉज मधनं पूर्ण अर्थबोध होत नाही. When no one was looking वाक्य अपूर्ण वाटते, जेव्हा की दुसऱ्या वाक्यातनं पूर्ण अर्थबोध होतो आहे. पण पहिले वाक्य पूर्ण अर्थबोध होण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे. म्हणून पहिले वाक्य when no one was looking हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे and Raju crept under the table हा मेन क्लॉज आहे. जेव्हा एका क्लॉजला अर्थबोध होण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर म्हणजेच दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावे लागते, तेव्हा त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतात. हिअर when is used as subordinating conjunction. या वाक्यामध्ये when हा शब्द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन गौण वाक्य जोडणारा शब्द म्हणून वापरलेला आहे. दॅट, बिकॉज, इफ, बिफोर, आफ्टर, व्हेन, व्हाईल,
till, where, though, and, who, which, that ही काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सची उदाहरणे आहेत. म्हणजेच हे सर्व शब्द गौण वाक्य जोडणारे. Students, now you very well understood what is subject and what is predicate, what are clauses. Now let's study simple sentence. A sentence which contains one subject and one predicate is called as simple sentence. Students, तुम्हाला आता सब्जेक्ट, प्रेडिकेट आणि क्लॉजेस म्हणजे काय हे छान समजले आहे. आता आपण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. ज्या वाक्यात एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असते तेव्हा अशा वाक्यांना सिंपल सेंटेन्स असे म्हणत असतात. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ सिंपल सेंटेन्सेस. Sitaram was a great hunter. The elders has gone quite serious. The king's foresters went into the forest. They are coming here. She spoke loudly. I want to sing a song. Students, वरील सर्व वाक्यांचा अभ्यास केला असता आपल्याला असे लक्षात येते की वरील सर्व वाक्यांमध्ये एक सब्जेक्ट आहे आणि उर्वरित भाग प्रेडिकेट आहे. म्हणून वरील सर्व वाक्य सिंपल सेंटेन्सेसची उदाहरणे. Compound sentence. A sentence which is made up of main clauses is called compound sentence. Students, compound sentence म्हणजे जी वाक्य दोन किंवा अधिक स्वयंपूर्ण क्लॉजेसने बनलेली असतात आणि but, and, or यासारख्या कंजंक्शन्सने जोडलेली असतात त्यांना कंपाउंड सेंटेन्स असे म्हणतात. लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ कंपाउंड सेंटेन्सेस. द बुक वॉज ओपन बट शी वॉज स्लीपिंग. आय एम अ डियर अँड यू आर अ डियर. यू मस्ट वर्क हार्ड or you will fail. The tortoise tried to run but he could not run. स्टुडंट्स, वरील वाक्यांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की प्रत्येक वाक्यातील दोन क्लॉजेस हे स्वयंपूर्ण आहेत आणि ते बट, अँड, ऑर यासारख्या कंजंक्शनने जोडलेले आहेत. अशा सेंटेन्सेसला कंपाउंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य असे म्हणतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. When there is one main clause and one or more dependent or subordinate clauses, it is called a complex sentence. Students, ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज असतो आणि इतर एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात अशा वाक्यांना कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजेच मिश्र वाक्य असे म्हणतात. Let's see the examples. I do not know why he is left. This is a bag whose owner is unknown. The boy knew that this hunter never missed his mark. When I went to him, he was playing. There are some professional musicians who earn lot of money. Students, वरील वाक्यांचा अभ्यास केला असता आपल्याला असे लक्षात येते की तेथे एक मेन क्लॉज आहे आणि इतर एक किंवा अनेक सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. म्हणून ही सर्व उदाहरणे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसची आहेत. स्टुडंट्स, इन दिस वे वी स्टडीड टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द construction or structure of the sentence. Students, in our next video we will study our next lesson. Till then, goodbye.